पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। पवनचक्की प्रकल्प कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली। बीडच्या गेवराई तालुक्यातील ही सगळी घटना आहे। प्रकल्प कार्यालयाच्या बाहेर शेतकऱ्यांनी आता उपोषणाला सुरुवात केली। शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। कंपनी अधिकाऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे, तर राखण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील आता केली जाते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। कंपनी अधिकाऱ्यांनी देखील या संदर्भात काही संवाद या आंदोलकांसोबत साधलेला नाहीये, त्यामुळे आता आंदोलकांनी कारवाईची मागणी केली। पवनचक्की प्रकल्प कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे आणि त्यामुळे प्रकल्प कार्यालयाच्या बाहेरच शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। लिमिटेड कंपनीकडून आमची फसवणूक झालेली आहे। एजंट मार्फत आमचे भाडेपट्ट्याचे डॉक्युमेंट नाही दिलेले, काही नाही दिलेले। ॲडव्हान्स देतो म्हणले 10 वर्षाची ॲडव्हान्स नाही मिळाली, काहीच नाही। प्रत्येक लोकाला जवळजवळ 50% लोकांना 10 वर्षाची ॲडव्हान्स दिलेले आहे। आम्ही ॲडव्हान्सची मागणी केली असता आम्हाला दमदाटी देते, आरेरावीची भाषा करायला लागले। अफसर सर म्हणून एजंट आहे त्यांचे रिपॉवर कंपनीचे, आम्हाला दमदाटी देऊन आम्हाला म्हणतात कायद्याने काय करायचं ते करा, तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही। एक डॉक्युमेंट पण आमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेलं नाही कंपनीकडून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।